दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 दंड, जेव्हापासून पासिंग नाही तेव्हापासून दंड हा नाशिक RTO कडून वसूल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटना या आंदोलन करीत आहे। त्यामुळे हा जो निर्णय हा तात्काळ मागे घेऊन रिक्षा चालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेलाय तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। जर तसं न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा शशी उनवणे यांनी दिला। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशी उनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे, विनोद धोत्रे, नितीन पगारे, शकील शेख, संतोष भालेराव, अमजद शेख, मुख्तार मनियार, अब्दुल सिद्दीकी, हनीफ शेख, मेहरा शेख, रफिक मंसूरी, अजू शेख, इंद्रजीत भालेराव, जमीर मनियार, वैभव साळवे, अमर जाधव, अमोल ढाकणे, संतोष मनोहर, भारत जाधव, भारत झालटे, अमर जाधव, स्वप्नील दोंदे, उदय तायडे, गणेश चौधरी आदी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालकांच्या आंदोलनासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिक्षा चालक पालक संघ आमच्या सर्व रिक्षा चालकांच्या आणि रिक्षा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून जर रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक जाचक आट या ठिकाणी निर्माण केलेली आहे। ती म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेले असेल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर ₹50 दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन GR यांनी जाहीर केलेला आहे। या GRला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे वेटीस धरण्याचं काम, रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम तिथलं शासन करताना दिसत आहे। म्हणून आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की रिक्षा चालक हा दिवसभर राबत असतो, जे काही बोटावर मोजणे इतकं त्याला पैसे मिळतात, त्याच्यातही जर अशा पद्धतीचे जर जाचकाठी निर्माण करून सर्वसामान्य रिक्षा चालकांवरती टॅक्सी चालकांवरती अशा पद्धतीच्या जर जाचकाठी निर्माण करून जर या ठिकाणी लयलूट करण्याचा प्रयत्न केला तर उद्या यांच्या कौटुंबिक आणि राहणीमानावर नक्कीच फरक पडणार आहे। अतिशय दिवसभराच्या कबाड कष्टातून जे काही ₹400-500 मिळतात त्याच्यावर एवढी मोठी गदा आणणं हे काही योग्य नाहीये। आमची शासनाला आणि सर्व लोकांना विनंती आहे की या ठिकाणी जे जाचक आट निर्माण केली आहे ₹50ची ती तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आज महसूल आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे। जर आज ह्या गोष्टींचा जर सरकारने शासनाने जर विचार केला तर मला असं म्हणायचं की पुढील काळात आमचे जे काही आंदोलन आहेत ते होणार नाही। जर अशाच पद्धतीची जर पद्धत राहिली तर उद्या हा रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।